परी उठायच्या अगोदरच कामाला लागले. तिच्या स्कूलसाठी पण आवरावं लागतं, नाहीतर माझे बाकीचे कामं पण सगळे तसेच राहून जातात आणि तिच्याच पाठी माझा पूर्ण वेळ जातो. म्हणून मी आता डिसाईड केलं की रोज सकाळी लवकर उठायचं. आणि परीच्या पप्पांसमोर असं बोललं ना तर त्यांचे रिॲक्शन बघण्यालायक असतात. माझी मम्मी पण मला नेहमी मोटिवेट करत असते की केलं तर सगळं काही होतं. आमच्या मॅडमचा उठल्यावर मूड असा होता बिकॉज तिला समजलेलं की तिचे पप्पा कामाला गेलेत म्हणून. ऐकतच नव्हती. मग तिच्या पप्पांना आणि मामांना व्हिडिओ कॉल केला ना, मग तेव्हा कुठेतरी अशी स्माईल करायला लागली आणि एकदम हॅपी झाली. मी मायले की बसलो मग नाश्ता करायला, आणि त्याच्यात पण हिचे काय नखरे चालू आहेत बघा ना. कसला विचार करते काय माहिती. नाश्ता करून लागली बाकीच्या कामांना. आणि ते बोलतात ना, नजर हटी दुर्घटना घटी, तसं माझ्यासोबत नेहमी होतं. मी इथे किचनवर काम करते आणि ही पोरगी बघा, किचनवर मी हे ठेवलेलं, अख्खी मूग ठेवलेली भिजत घालायला, आणि ते खेळत बसली. आता ही काय खेळायची वस्तू आहे का खायची वस्तू आहे ते तिला मी तेच समजवते. तिला बोलली थांब आता पप्पांनाच व्हिडिओ कॉल करून तुझा व्हिडिओच पाठवते. म्हटलं कशी बघते माझ्याकडे रागाने. आणि हिचं ना काय खाण्यावर लक्ष नसतं, म्हणून मीच तिला शेवटी चारायला बसले. आंघोळ करून घेतलं, थंड दूध प्यायलं. जेवण तर आम्हाला अजिबात नको आहे म्हणून मीच जेवायला बसले. स्कूलला घेऊन जायचं होतं ना परूला. जेवून निघालो मग स्कूलला जायला. बघा ना किती छान बाय करते मला स्कूलला जाताना.